सखा. बसल्या जागेवरून कृष्णानं नजर फिरवली. ठाई ठाई पांडवांच्या कर्तृत्वाच्या वैभवी खुणा दिसत होत्या. यज्ञाच्या समाप्तीसाठी सजवलेलं इंद्रप्रस्थ. येणारा प्रत्येक राजा मांडलिक डोळे विस्फारून सारं निरखित होता. कृष्णाने योजल्याप्रमाणे चाललं होतं सारं काही. उजव्या पायाच्या करंगळीने भुईला जोर देत तो मागे लोडाला रेलून बसला. झोपाळ्याच्या झोक्याबरोबरच आजूबाजूचं सारं झुलू लागलं. हसून डोळे मिटून घेत कृष्ण मागच्या कडीला टेकला. कडीपाटाच्या एकाच तालात वाजणाऱ्या रुपयाच्या घुंगरांच्या किणकिणाटातही त्याला सखीच्या वस्त्राची सळसळ ऐकू आली. तिच्या पायातले पैंजण, मेखलेची किन्नरी, हातातले कंकण, या साऱ्यातून वेगळी काढू शकला तो तिच्या पायघोळ वस्त्राची सळसळ. डोळे उघडले तर दूरवर दिसली लगबगीने त्याला भेटण्यासाठी हातात दह्याची वाटी घेऊन येणारी त्याची सखी. कृष्णा. सखी म्हणून म्हणतो झालं तिला काहीतरी, पण ही कृष्णा नाही. ही जणू लवलवती अग्निशिखा. धगधगत्या अग्निकुंडातून उमलली ती मुळात ज्वाळा बनूनच अन निवालीच नाही कधी. कृष्णे असं मनात म्हणून कृष्णाने परत डोळे मिटून घेतले. जणू त्याने मनात मारलेली हाक ऐकू आल्यासारखी तिची पावलं अधिक जलद चालत असल्याचं त्याला जाणवलं. आजच्या समारंभाच्या प्रसंगी केलेला साज शृंगार, केवड्याच्या तिच्या आवडत्या अत्तराचा घमघमाट, किती आनंदात दिसतेय नाही. इंद्रप्रस्थाची राणी, महाराणी द्रौपदी आत्ता येऊन थपकून उभी राहील उंबरठ्यात ओठंगून, एकटक माझ्याकडे बघत. हे तिचं मला निरखणं किती सुखाचं ते सांगता येईना माझं मलाच. आपलं हे कौतिक तीच करू जाणे. आत्ता भानावर येऊन पाऊल आत घालेल. तिचं आपल्याला निरखणं आपल्याला ठाऊक आहे हे तिलाही माहिती आहे. विचारलं तर मात्र हसून ना कबूल होईल अशी. हे कृष्णे बैस अशी. डोळे उघडून तिच्याकडे बघत कृष्ण म्हणाला, आवरलं ना? छान पार पडलं कार्य नाही? मनासारखं झालं का सारं? दमली असशील, ये बस. द्रौपदी किंचित हसली आणि दह्याची वाटी दोघांच्या मध्ये ठेवीत टेकली. कशी आहेस? निघालोच होतो. साऱ्यांचा निरोप घेतला, तूच राहिली होतीस. उजव्या हाताच्या बोटावरला व्रण डाव्या हाताने कुरवाळीत कृष्ण म्हणाला. ही त्याची सवय पांचालीला चांगलीच ठाऊक. ते बोट ठाऊक आणि ती जखमही ठाऊक. निवांतपणे भेटलीच नाहीस अनेक दिवसात. काहीच न बोलता जिव्हाळ्याच्या उबदार छायेत ती निशब्द झुलत राहिली. सहज चाळा म्हणून पुढे घेऊ गेल्या वेणीच्या जागी तिच्या हाती आला तिच्या सुट्ट्या सोडलेल्या केसांचा दुखरा संभार आणि त्याबरोबर अंगांगातून सळसळत उठली तीच ती परिचित विखारी वेल. क्षणात, अगदी क्षणात संतापाचे आणि घृणेचे काटे आणि द्वेषाच्या कळ्यांनी धुमारली. पुढचा फुलोऱ्याचा आवेग थोपवणं द्रौपदीच्या हाती नव्हतं. एक विव्हळणारा निश्वास टाकून तिनं तरी सहज स्वरात म्हटलं, एक विचारू? ह्या असल्या झंझावातातही अजून तेच पारिजातकी हसू सांडित कृष्ण म्हणाला, काय म्हणतेस कृष्णे? बोल ना. मान वर करून त्याच्याकडे बघताच द्रौपदी भान हरपली. काय विचारत होते बरं? हसून तिला जागा करीत कृष्ण म्हणाला, विचारित ना होतीस काहीतरी? काय ते? अजून केसातच गुंतलेली बोटं काढून घेण्याचा प्रयत्न करीत द्रौपदी हळूच म्हणाली, रागे नाही ना यायचास?
तटकन अंगठ्याने भोई टोकून झोक थांबवीत कृष्ण हळवं होत म्हणाला, तुझ्यावर रागावून जाऊ शकेन अशी जागा नाही कृष्णे, बोल ना, असा कोणता सल खुपतोय? मान वर करीत त्याच्या नजरेत नजर गुंफीत द्रौपदीने शब्द उच्चारले, कृष्णा म्हणतोस मला, तुझी सखी, तुझी सखी म्हणवतोस ना रे? मग मग त्या दिवशी, त्या काळ्या दिवशी, त्या निकराच्या क्षणी का नाही आलास पहिल्याच हाकेला? किंबहुना मला हाक मारण्याची पाळीच का आणलीस? का? अश्रू पुसण्यासाठी झटक्यात मान वळवताना त्वेषानं वळलेली मूठ तशीच राहिली. अन मोकळ्या केसांच्या न सुटलेल्या गुंत्यातून केस तुटून द्रौपदीच्या मुठीत आले. कृष्णे, तिला समजावत कृष्ण म्हणाला, किती त्रास करून घेशील, नको ना त्या वाटेला जाऊस. माझ ती वाट? त्याला अर्ध्यावरच तोडत त्वेषाने द्रौपदी म्हणाली, मी गेले त्या वाटेनं की खेचत ओढत नेलं मला? कशी पुसू? माझ्या फरफटणाऱ्या कायेनं रेखली ती वाट, तीक्ष्ण शस्त्रानं कोरलेल्या घावासारखी मनावर उमटली ती वाट, कशी पुसू? तुझ्या त्या बोटावरल्या व्रणा इतकीच ही रेगई खरी आहे. फक्त अधिकाधिक चरत जाणारी एखाद्या विखारी शस्त्राची जखम. विश्वास ठेव सखे, माझ्या हातात असतं ना तर तुझी ती स्मृतीच नष्ट केली असते मी, खरंच. कृष्ण अगदी कळवळून म्हणाला, माझी स्मृतीच का? सगळंच तुझ्या हातात होतं ना, तुझ्याच हातात सगळं असतं ना. सांग ना, माझी स्मृती नष्ट करणं तुझ्या हातात नाही म्हणतोस? तू निर्दालन करू शकणार नाहीस असं काय आहे या विश्वात कृष्णा? का बोलायला लावतोयस मला? एक वस्त्रा स्त्रीचे धिंदवडे पुरेसे वाटले नाहीत तुला धावत यायला? त्यातही ती दुसरी तिसरी कुणी नाही. अरे मी स्वतः द्रौपदी, तुझी सखी. बोल रे, आता तरी बोल. उत्तरासाठी इतके दिवस तिष्ठलेली द्रौपदी आता प्रश्न विचारल्यावर एक क्षणही तिथे बसू शकेना. गवाक्षाशी जाऊन डोकं टेकून ती गदगदत होती. जणू आता हिला उत्तर मिळालं नाही तर अशीच अश्रूंमध्ये विरघळत सांडून जाईल. कृष्णे, अतीव मायेनं भरल्या स्वरात तिचं रित होणं थोपवेत कृष्ण जागीचा उठला. तोंडात भरजरी पाटवाचा बोळा कोंबून येणारे कड दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या द्रौपदीच्या जवळ जाऊन कृष्ण नुसताच हात कटीवर घेऊन उभा राहिला. बिन उत्तराच्या प्रश्नासारखा झोका इथे झुलतच राहिला. इकडे माझ्याकडे बघ ना. द्रौपदी सावकाश वळली. अश्रूंचे भाले फडफडावीत त्याच्याकडे रोखलेल्या नजरेत कृष्णाला आपली सखी दिसेच ना, कुठे शोधूनही सापडेना. कृष्णे, कसं समजावू तुला? कमरेवर ठेवलेल्या हातातल्या शेल्यातली बासरीची रिकामी जागा लागूनही जराही विचलित न होता कृष्ण म्हणाला, जिथे मी गुंतीन असं माझ्या नशिबी या जगात काही नाही. कृष्णे, माझ्यात गुंतलेल्या सगळ्यांसाठी हा जन्म आहे. आठवतो का दिवस? नीट आठव. पांचाली, अगदी पूर्ण आठव. आत्यंतिक वेदनेनं द्रौपदीने डोळे मिटून घेतले. नीट आठव, पूर्ण आठव. जगातला, माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळाकुट्ट दिवस कसा विसरायचा? स्त्रीच्याच काय, पण कुणाच्या शवाचीही करीत नाही तितकी विटंबना जित्या जागत्या देहाची केली. एक वस्त्रा स्त्रीची लज्जा लाजळूच्या पानाहूनही हळवी. कसं विसरू? देह धर्माची बंधनं, ह्या समाजानेच घालून दिलेल्या बंधनांचा मुकाट स्वीकार केलेल्या एका गृहिणीला तिच्या असहाय लज्जित अवस्थेत केसाला धरून फरफटवीत राजसभेत आणणं विसरू? कसं विसरू? कशा विसरू? उभ्या देहाला अजून आग लावतात त्यावेळी खाली वळलेल्या घरातल्या, राज्यातल्या वडीलधाऱ्या जरा अजून नुसत्या आठवणीने कानात घण घालतात एका कुलीन स्त्रीला, पतिव्रतेला बोललेले अपशब्द, वेश्या, कुलटा, दासी.
उरावरलं वस्त्र धरून ठेवणारे हात तसेच जोडून मदतीची सर्वत्र मागितलेली भीक. कसा विसरेन त्या नराधमाने कमरेच्या निरीला हात घालताच तिथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनगटावरचे केस शोभेचेही नाहीत हे ध्यानी आल्यावर फोडलेला टाहो, केलेला आकांत. कृष्णा कृष्णा मधुसूदना धाव, नको रे अंत पाहूस आता. रुक्मिणीच्या नाथा रे, जगत नियंत्या, आता अजून कसली वाट बघतोस? धाव रे, तुझी द्रौपदी आता अनाथ झाली, माझ्याच्याने नाही धीर धरवत. वैकुंठाधिपती ये रे, आता कोणत्या उपाय बोलवू तुला? कुठे गुंतलास? अरे द्वारकेच्या राजा, धाव रे, आता धाव. नुसत्या त्या विषारी आठवणींनी तडफडणारी आपली सखी बघून कृष्णाच्या डोळ्यांना करुणेची धार लागली. हे अंतर्यामी सख्या, माझ्या जीवीच्या जीव लगा. द्रौपदीला लख आठवलं. ज्या क्षणी तिनं त्याला सखा म्हटलं, अंतर्यामी म्हटलं, ज्या क्षणी आपल्या असण्या नसण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली, अगदी त्या क्षणी आत उसळलेल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा, अंतर्मनाचा ढवळून निघालेला डोह शांतवणारी पावरीची निळी गाज, आणि तिच्या अवघ्या अस्तित्वाला वेढणारी पितांबराची गहिरी मखमली सळसळ. कृष्णे, पाहिलंस मी कसा बांधलेला आहे तो. मनात आणलं तर काय करू शकणार नाही असा हा तुझा सखा. त्याला मनात वाटेल ते आणण्याचं स्वातंत्र्य नाही कृष्णे. त्यासाठी पांचाली, मी तुझ्या भावनांनी बद्ध आहे. ती माझी मर्यादा आहे. तू द्वारकेच्या राजा म्हटलंस तर मी द्वारकेत, वैकुंठाधिपती म्हटलंस तर मी तिथेही, पण मी कुठेही नाही. त्यापैकी मी कुठेही नाही कृष्णे. अंतर्यामी, तुझ्या चित्तात वसलेला तुझा सखा म्हणायला किती वेळ घेतला सखे, किती वेळ. दोन्ही हात गवाक्षात ठेवून कुठेतरी अंतराळात बघत आता कृष्ण प्रश्न विचारत होता. तिलाच की आणखीही कुणाकुणाला? अचंबित निश्चळ कृष्णा अपलक दृष्टीने त्याच्याकडे पाहत राहिली. अळेबळे भानावर येत कृष्ण वळला. तिच्याकडे बघत म्हणाला, दही घालतेस ना हातावर? निघायची वेळ झाली, चल. आज आपल्या घरच्या पंक्तीत शेवटी उष्ट सुद्धा काढलेल्या त्या हातांवर दही घालताना द्रौपदीचे हात थरथरू लागले. अपार मायेनं, भक्तीनं आणि समाधानाने आतून भरून येताना जाणवलं की आत काही रीत नाही, कुठेच रीत नाही. दही खाऊन हात पुसण्यासाठी इथे तिथे बघणाऱ्या कृष्णापुढे तिनं आपलं पाटव धरलं. हसून त्याला उष्टे हात पुसत तो वळणार इतक्यात तिनं त्याला थांबवलं. संध्याकाळच्या किरणांसारखं मंद मऊ मवाळ हसू सांडणाऱ्या ओठांच्या कडेला दही लागलं होतं. आपल्याच पाटवानं ते पुसत ती ओलं हसली. तिच्या डोक्यावर थोपटीत कृष्ण वळला आणि ती नजरेतल्या पाण्याच्या पडद्यावर त्याचं मोहनी रूप रेखून घेतानाच दृष्टी आडही झाला. डोळे कोरडे करण्यासाठी पदराचा शेव उचलला तिनं, पण कृष्णा तिथेच थबकली. सकाळपासून घमघमणारा केवढ्याचा तिच्या आवडत्या अत्तराचा गंध काही येईना. आत बाहेर उसळू लागलेल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा थोपवणं आता तिच्या हाती राहिलं नाही.